मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 9 डिसेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झाले आहे? ऑप्शन ए अमरावती, ऑप्शन बी भंडारा, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी वर्धा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमरावती. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. BAPS समाज कार्य सुवर्ण महोत्सवी समारंभ कुठे आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए गांधीनगर, ऑप्शन बी पटना, ऑप्शन सी अहमदाबाद, ऑप्शन डी सुरत. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अहमदाबाद. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त कोणाला सशस्त्र सेना ध्वज प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन ए द्रौपदी मुर्मू, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी राजनाथ सिंग, ऑप्शन डी नितीन गडकरी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदी. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. कोणता दिवस हा जागतिक ध्यान दिन म्हणून साजरा करण्यात प्रस्ताव संयुक्त राष्ट्राने मंजूर केला आहे? ऑप्शन ए 25 डिसेंबर, ऑप्शन बी 27 डिसेंबर, ऑप्शन सी 25 डिसेंबर, ऑप्शन डी 21 डिसेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 21 डिसेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिन म्हणून साजरा केला जावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या देशाने मांडला आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी लिक्टेस्टीन, ऑप्शन डी इराण. याचे आन्सर आहे ऑप्शन सी लिक्टेस्टीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए चंद्रकांत पाटील, ऑप्शन बी राहुल नार्वेकर, ऑप्शन सी नाना पटोले, ऑप्शन डी सुधीर तांबे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी राहुल नार्वेकर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. भारताची थेट विदेशी परकीय गुंतवणूक FDI 2023-24 मध्ये किती अब्ज डॉलर झाली आहे? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 13, ऑप्शन डी 14. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 10. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या देशातील असद कुटुंबाची 50 वर्षाची सत्ता संपुष्टात आली आहे? ऑप्शन ए इराक, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी इस्रायल, ऑप्शन डी सिरिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सिरिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग कितव्यांदा निवड झाली आहे? ऑप्शन ए तिसऱ्यांदा, ऑप्शन बी दुसऱ्यांदा, ऑप्शन सी पाचव्यांदा, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी दुसऱ्यांदा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2024 या कालखंडात भारतातील थेट परकीय गुंतवणूक किती अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे? ऑप्शन ए 2000, ऑप्शन बी 1500, ऑप्शन सी 2500, ऑप्शन डी 1000. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1000. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2024 या कालखंडात भारतात आलेले थेट परकीय गुंतवणूक FDI मध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या देशाचा आहे? ऑप्शन ए सिंगापूर, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी मॉरिशस, ऑप्शन डी ब्रिटन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मॉरिशस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. अंडर 19 आशिया क्रिकेट कप 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए बांगलादेश, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी पाकिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणाला NDTVच्या प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंडिया सेंचुरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए अनिल अंबानी, ऑप्शन बी कपिल शर्मा, ऑप्शन सी मुकेश अंबानी, ऑप्शन डी गौतम सिंघानिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गौतम सिंघानिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2024 या कालखंडात भारतात आलेल्या थेट परकीय गुंतवणूक FDI मध्ये सर्वाधिक मॉरिशसच्या किती टक्के वाटा आहे? ऑप्शन ए 24, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 26, ऑप्शन डी 27. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 25. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर राहिले आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. बांगलादेश क्रिकेट संघाने सलग कितव्यांदा अंडर 19 आशिया क्रिकेट कप जिंकला आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 5. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17.
केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध 45 श्रेणीतील पुरस्कारामध्ये महाराष्ट्राने किती पुरस्कार जिंकले आहे? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 3. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए सौरभ गांगुली, ऑप्शन बी जय शहा, ऑप्शन सी शमी सिल्वा, ऑप्शन डी अजित आगरकर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी शमी सिल्वा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन ए 5 डिसेंबर, ऑप्शन बी 7 डिसेंबर, ऑप्शन सी 8 डिसेंबर, ऑप्शन डी 9 डिसेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 7 डिसेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कुठे स्थापन करण्यात येणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी बंगळुरू, ऑप्शन डी हैदराबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन डी हैदराबाद. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 21. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 10 डिसेंबर, ऑप्शन बी 13 डिसेंबर, ऑप्शन सी 7 डिसेंबर, ऑप्शन डी 9 डिसेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 9 डिसेंबर. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.